शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. आता आपण त्या महान परमेश्वराला गाण्याद्वारे उंचावणार आहोत. सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे. यीशु के ही गुण गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाम. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाम. रक्षण करता
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तुम हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तुम हर दिन वास करे. यीशु जी हम अपने को तेरे पूज्य हाथों में देते, सारे पाप हमारा दूर कर दे. दुख भार सबको उठा दे तू. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. पूजा बलि बनकर हम तुम्हें लीन होना चाहते, सारा जीवन मेरा समर्पित है. अपना प्रियतम बना लो मुझे, सर्वस्व अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. सर्वस्व अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तुम हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते अम्मा चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. मेरे दिल में तू हर दिन वास करे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का घ्याविना हाती टाळ मृदुंगा आळवा प्रेमे होऊनी दंग घ्याविना हाती टाळ मृदुंगा आळवा प्रेमे होऊनी दंग त्या प्रभूच्या थोर महिमा गाऊनी धावाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे येता जो करी साथ ये धावोनी देजणी हात संकटे येता जो करी साथ ये धावोनी देजणी हात त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराला गाणं गाऊन नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हालेलुया 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 यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया यीशु नामे उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया चंगा करने वाला
यीशु हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया, वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती, स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, हालेलुया 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 हालेलुया, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला, तारी आले तू जगताला, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, अमातारिले रक्ताने, अमातारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, हालेलुया 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 ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला,
त्याचे वावे म्हणी जगाला स्वीकारा हो त्याला जग उद्धारक जीवन सत्य आळव नित्य तयाला त्याचे वावे म्हणी जगाच्या स्वीकारा हो त्याला जग उद्धारक जीवन सत्य आळव नित्य तयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला यास्तवा त्याला यास्तवा त्याला हालेलुया 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 माझ्या प्रिय बाबांनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत, म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय माझ्या प्रिय बाबांनो, आपलं हृदय त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. पहा, तो पिता परमेश्वर प्रेमाने भरलेला आहे, तो दयेने भरलेला आहे, तो कृपेने भरलेला आहे. म्हणून हृदयापासून अंतकणापासून त्या जिवंत परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा. आपलं हृदय, आपलं अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. माझ्या प्रिय बाबांनो, त्या जिवंत परमेश्वराची आपण स्तुती आणि आराधना घाणेरड्या अंतकणाने करू शकत नाही. म्हणून पहिलं आपलं हृदय साफ करा. तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल राग असेल तर सगळ्यांना क्षमा करा. आपली सगळी पापं त्या जिवंत प्रभूकडे कबूल करा. पापांचा रडून रडून पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा. पहा, त्या परमेश्वराने आपल्या आपल्या पापांची क्षमा केलेली आहे. पहा, तो प्रेमाने भरलेला आपला स्वर्गीय पिता आहे, तो आपला सनातन बाप आहे. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. ज्ञान आणि बुद्धीचा तो उगम आहे, तोच आपला जीवनदाता परमेश्वर आहे. तो आपल्या अमर्याद असं प्रेम करतो, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पहा, त्या पिता परमेश्वराने जगाच्या अंधारातून बाहेर काढून त्याच्या दिव्य प्रकाशात तो तुम्हाला घेऊन आलेला आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आज त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये तुम्ही स्वतःहून आलेला नाही, तर त्याने तुमचा हात पकडून तो तुम्हाला इथे बोलवून घेऊन आलेला आहे. तुमच्या नावाने त्याने तुम्हाला इथे बोलावलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पहा, तो आपला प्रेम पिता आहे, तो रात्रभर आपल्याला सांभाळतो, आपल्या आत्म्याचा आणि शरीराचं रक्षण करतो, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेला आहे, त्याने त्याचा श्वास आपल्या शरीरामध्ये चालू ठेवलेला आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जोरात टाळ्या वाजून पिता परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 धन्यवाद. आत्मा के आनंद से दिल मेरा भर दे प्रभु, आत्मा के आनंद से दिल मेरा भर दे प्रभु. ईश्वर की महिमा आज यहाँ प्रकट हो जाए हमारे बीच,
होय माझ्या प्रिय बाबींनो, पहा तो पिता परमेश्वर आपल्या एवढं प्रेम करतो की जगातली लोक आपल्याला सोडून देतील, टाकून देतील, पण आपला स्वर्गीय पिता आपल्याला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. कारण त्याने आपल्याला दिलेलं वचन आहे की मी तुला कधी एकटा आणि अनाथ असं सोडणार नाही. पहा तो पिता परमेश्वर सदैव आपल्या बरोबर असतो. तो क्षणाक्षणाला आपली काळजी घेतो, संकटातून आपल्याला सोडवतो, वाईटापासून आपला बचाव करतो, क्षणाक्षणाला आपली रक्षा करतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पहा तो पिता परमेश्वर आपल्या एवढं प्रेम करतो. त्याच्या इतकं प्रेम आजपर्यंत कोणी केलं नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही. एवढा तो आपला प्रेमळ पिता आहे, आपला प्रेम करणारा आपला सनातन पिता आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भाविनीनो, पाहता पिता परमेश्वर शब्दामध्ये एवढी ताकद आहे, एवढी सामर्थ्य आहे. तो शब्द बोलला आणि त्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. तो बोला प्रकाश आणि प्रकाश झाला, जमीन हो आणि जमीन झाली, समुद्र हो आणि समुद्र झाला. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर सृष्टी निर्माण केली. सुंदर सृष्टीमध्ये डोंगर, टेकड्या, नदी, नाले निर्माण केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर असं समुद्र निर्माण केला. समुद्रामध्ये असंख्य विविध रंगाचे मासे निर्माण केले, मग त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर आकाश निर्माण केलं. आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारे निर्माण केले, म्हणून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर कोरडी जमीन बनवली. या जमिनीवरती झाडे, झुडपे, पशु, पक्षी, फळं, फुलं, प्राणी सगळं काही त्याने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो दरवर्षी न चुकता न विसरता आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो. या पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याला धन्यवाद द्या, कारण पावसाचा प्रत्येक थेंब थेट स्वर्गातून देव पित्याकडे उतरतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहतो पिता परमेश्वर आपल्या अमर्याद असं प्रेम करतो. त्याच्या या प्रेमाबद्दल हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला पायाच्या नखापासून शरीराच्या डोक्याच्या केसापर्यंत आपल्याला त्याने शरीराच्या प्रत्येक अवयवाने परिपूर्ण केलेला आहे. हाडामासाने, रक्ताने, नसाने, पेशीने आपल्याला त्याने परिपूर्ण केलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. त्याने ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी चांगले 2 डोळे दिलेले आहेत. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला चांगले 2 हात दिलेले आहेत, चांगले 2 पाय दिलेले आहेत. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. या हातापायामध्ये शक्ती दिलेली आहे, ताकद दिलेली आहे, म्हणून त्याची स्तुती करा. त्याने त्याचं पवित्र वचन ऐकण्यासाठी चांगले 2 कान दिले, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला चांगले नातेवाईक दिले, चांगला पती, चांगल्या पत्नी, चांगली मुलं दिलं, चांगली कुटुंब देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलं. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहता पिता परमेश्वराने आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलाबाळावर जे काही आशीर्वाद आहेत ते स्वर्गातून त्याने आपल्याला दिलेले आहेत. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आज त्याने आपलं जीवन आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला मरणातून जीवनात आणलेला आहे, म्हणून हृदयापासून त्याचा धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद धन्यवाद. सर्व जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. धरतीचा तू निर्माता,
माझ्या प्रिय बाबांनो, पाहता पिता परमेश्वराने आपल्यावर सगळ्यात मोठं प्रेम हे केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र त्याने स्वतःसाठी राखून नाही ठेवला, तर त्याने आपल्यासारख्या पापी लोकांसाठी त्याने त्याला या पृथ्वीवर पाठवलं, त्याचं बलिदान होऊ दिलं. पाहतो पिता परमेश्वर आपल्यावर केवढं मोठं प्रेम करतो. पाहतो पिता परमेश्वर प्रेमाने भरलेला आहे. त्याने आपल्याला एवढं प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला दिला. त्याने ही सुंदर सृष्टी दिली, झाडं झुडपं नदी नाले सगळं काही देऊन आशीर्वादित केलं. त्याचबरोबर त्याने त्याचा एकुलता एक पुत्रही आपल्याला दिला. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पाहता प्रभू येशू ख्रिस्त प्रकाशापासून आलेला प्रकाश आहे, देवापासून आलेला देव आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो स्वामींचा स्वामी आहे. तोच आपला उत्तम असा मेंढपाळ आहे, कारण उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण स्वर्गाची वचनं त्याच्या जवळ आहेत, स्वर्गाच्या गुरुकिल्ल्या त्याच्या जवळ आहेत. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. तोच आपली जीवनाची आशा आहे, तोच स्वर्गात उतरलेली जिवंत भाकर आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. बोला त्या प्रभू येशूला, होय प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस, तू अनंत असा चांगला आहेस. म्हणून आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला आजारातून मुक्त केलं, तू आमची गरिबी दूर केलीस, तू आमचे अश्रू पुसलेस, तू आम्हाला मरणातून जीवनात आणलंस, अंधारा जीवनात तू आम्हाला प्रकाशाकडे आणलंस, मरणातून जीवनात आणलंस. म्हणून हृदयापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला उंचावितो. प्रभू येशूला जोरात टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. नाचून गाऊन प्रभूला धन्यवाद द्या. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, जिसने सबको बनाया, वह परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. ख्वाबों में क्यों मत यारो, यीशु को तुम अपनाओ. पापों से माफी तुम मांगो, हमारे साथ तुम भी गाओ. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. क्योंकि परमेश्वर हमारे साथ है, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. होय माझ्या प्रिय बाबांनो, आता आठवण आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करायची. म्हणून त्या प्रभूचा बलिदानाची आठवण करा. पहा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान दिलं. या त्याच्या चरणापाशी, या त्याच्या क्रूसाजवळ आणि आठवण करा त्याच्या बलिदानाची. पहा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन केलं. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एवढं प्रेम करतो. आपल्याला सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी त्याने आपल्याला होणारी सगळी शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली. आपल्या पापामुळे एक एक फटका आपल्याला बसणार होता, पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची सगळी शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेतली. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलं की त्याने क्रूसावर हातच लांब केले. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर केवढं प्रेम करतो. त्याच्या बलिदानाची आठवण करा. या त्याच्या क्रूसाजवळ आणि आठवण करा त्याच्या बलिदानाची. आपण या डोळ्यांनी वाईट पाहिलं, कानाने वाईट ऐकलं, म्हणून त्याच्या डोळ्याकडे चापकाचे फटके मारण्यात आले, त्याच्या गालावर चपराका मारण्यात आल्या, त्याच्या मुखावर थुंकण्यात आले, त्याला वस्त्रहीन करण्यात आले. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन करत होता. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपण या डोक्याने वाईट विचार केले, वाईट योजना आखल्या, मग त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट खुपण्यात आला. त्याच्या शरीरात चापकाचे 39 फटके
धक्के मारण्यात आले. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा कालोरीची टेकडी चढत होता, त्याच्या पवित्र खांद्यावर ओले वजनी क्रूसाचा भार देण्यात आला. तो क्रूसाचा भार नव्हता, तर तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं होतं. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूस घेऊन चालत होता, तेव्हा चालता चालता 3 वेळा खाली पडला, परंतु पुन्हा उठला, उभा राहिला, आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी, आपल्याला प्रत्येक आत्मा स्वर्गात घेऊन जाण्यासाठी तो चालत होता. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, आपण या दोन्ही हाताने पाप केली, दोन्ही पायाने पाप केली, या हातापायाने एवढी पाप केली की आपल्या पापांची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातापायावर देण्यात आली. त्याच्या हातापायावर खिळे टोकण्यात आले. पहा, त्याच्या पवित्र हातापायातून पवित्र रक्त वाहत होतं. त्याला जोरांच्या मध्ये 3 खिळ्यावर वधस्तंभावर खिळण्यात आलं. तडपत्या उन्हामध्ये त्याला तहान लागली होती, पण कोणी त्याला पाणी सुद्धा दिलं नाही, तर त्याला आंब पाजण्यात आली. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रूसावर तडफडत आहे. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तहानेने व्याकुळ झाला होता, पण तो आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन करत आहे. येशू तू है महान, मेरे लिए है महान. येशू तू है महान, मेरे लिए है महान. मेरे लिए सबके लिए, मेरे लिए सबके लिए प्रेम किया है महान. येशू तू है महान, मेरे लिए है महान. येशू तू है महान, मेरे लिए है महान. क्रूस पर खून बहा अपना, अर्पण किया जीवन अपना. क्रूस पर खून बहा अपना, अर्पण किया जीवन अपना. येशू प्रभु तूने सब कुछ मेरे लिए किया. येशू तू है महान, मेरे लिए है महान. येशू तू है महान, मेरे लिए है महान. पाप की क्षमा वो देता है, साथ हमको ले चलता है. पाप की क्षमा वो देता है, साथ हमको ले चलता है. हमको छुड़ाया पाप से, अपना बना लिया. येशू तू है महान, मेरे लिए महान. येशू तू है महान, मेरे लिए महान. येशू सबका प्यारा है, वो ही एक सहारा है. येशू सबका प्यारा है, वो ही एक सहारा है. कैसा अनोखा प्यार हम पर प्रभु यीशु ने किया. येशू तू है महान, मेरे लिए है महान. येशू तू है महान, मेरे लिए है महान. मेरे लिए सबके लिए, मेरे लिए सबके लिए प्रेम किया है महान. येशू तू है महान, मेरे लिए महान. येशू तू है महान, मेरे लिए महान. मेरे लिए महान, मेरे लिए महान. होय माझ्या प्रिय बाबांनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी गुडघ्यावर यायचं आहे, आणि ज्याला गुडघ्यावर येणं शक्य नाही त्याने उभंच राहायचं आहे, पण कोणीही खाली बसायचं नाही. पाहतो पिता परमेश्वर आपला प्रेम प्रभू आहे. या क्षणापर्यंत तो आपल्याला सांभाळत आहे. तो या विश्वाचा विधाता आहे. तोच आपला प्रेम बाप आहे. म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा.
स्वर्गाच्या दिशेने हात उंच करा, डोळे बंद करा आणि हृदयापासून त्याची आराधना करा. आज परमेश्वराने आपल्याला ही संधी दिलेली आहे त्याची आराधना करण्याची. त्याची आराधना करा, कारण स्वर्गात दिव्यदूत 24 तास त्याची आराधना करतात. म्हणून आपण ही पृथ्वीवर आज त्याची आपण हृदयापासून आराधना करायची आहे. हृदयापासून त्याची आराधना करा, अंतकरणापासून त्याची उपासना करा. होय प्रिय परमेश्वर, आम्ही तुझी आराधना करतो. होय प्रभू येशू, आम्ही तुझी उपासना करतो. आम्ही हृदयापासून अंतकरणापासून तुझी आराधना करतो. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवानी. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवानी. आराधना मी हृदयाने तुला. आराधना मी मनाने तुला. आराधना मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू. तू माझा प्रभू, माझा प्रभू. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवानी. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवानी. आराधना मी हृदयाने तुला. आराधना मी मनाने तुला. आराधना मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू. तू माझा प्रभू, माझा प्रभू. माझा प्रभू, माझा प्रभू. होय माझ्या प्रिय भावांनो, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर असताना त्याने आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपवला. आणि पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्याने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिला. परंतु सैतानाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही. त्याने मरणावर विजय मिळवला आणि सैतानाचं डोकं चिरडत पाहतो प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत उठला. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आणि पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दर 40 दिवस दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी स्वर्गात जाता जाता त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं की मी तुम्हाला कधी एकटा आणि अनाथ असं सोडणार नाही, तर मी माझ्या पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा पवित्र आत्मा तुम्हाला देईल. म्हणून आपलं हृदय उघडा आणि बोलावं त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणात. बोलावं त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. आमच्या हृदयात ये, आमच्या अंतःकरणात ये. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में आ.
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी उघडायचं आहे योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 ते 17 पर्यंत। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 पासून 17 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे। जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही। तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे पवित्र आत्म्याविषयीचं फार महत्त्वाचं अभिवचन प्रभूने त्याच्या लोकांना दिलेलं आहे। येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला, जर माझ्यावर तुमची प्रीती असेल, प्रेम असेल, तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। माझ्यावर जर तुमचं प्रेम असलं तर तुम्ही माझं ऐकाल, माझ्या आज्ञा पाळाल। मी पित्याला म्हणजे देवपित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने सदा सर्वदा तुम्हाबरोबर राहावे। जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही। ग्रहण करणं म्हणजे स्वीकारणं। जग त्याला स्वीकारू शकत नाही, जग त्याला मिळवू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही किंवा त्याला ओळखत नाही। तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतोय आणि तुम्हामध्ये वस्ती करेल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, म्हणजे प्रकाशापासून निघालेला प्रकाश, ज्याने मानवरूप धारण केलं। खूप लोक म्हणतात की देव जर एकच आहे तर त्याला पुत्र कसा असू शकतो? पण हा देवाचा पुत्र आहे याचा अर्थ जसं तुम्हाला तुमची मुलं बाळं आहेत तसं नाही आहे। पती पत्नी आणि त्यांना आपला मुलगा असतो तसा हा देवपुत्र नाही आहे। त्याला देवपुत्र म्हटलं गेलं कारण तो प्रकाशातून निघालेला प्रकाश आहे आणि त्याने मानवरूप धारण केलं आणि देवाने त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी या जगामध्ये पाठवलं। देवापासून निघालेला देव, पण देव आत्मा आहे, मग त्याने मानवरूप धारण केलं म्हणून त्याला देवपुत्र म्हटलं गेलं। परमेश्वर आत्मा आहे आणि या आत्म्याने मानवरूप धारण केलं आणि तो या जगात आला। कशासाठी आला? एका उद्देशासाठी, एका कामगिरीसाठी, मानवजातीला पापातून सोडवण्यासाठी। मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन पापाची सगळी किंमत मोजण्यासाठी तो आला। कारण पापाची किंमत जर मोजली गेली नाही तर माणूस सैतानाच्या हातातून सुटणार नाही। ती किंमत मोजायला देवाचा पुत्र या जगात आला, म्हणजे देव देह धारण करून शरीर घेऊन या जगात आला आणि त्याने मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली, क्रूसावर बळी गेला, तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला म्हणजे जिवंत झाला आणि 40व्या दिवशी जिकडून तो आला होता तिकडे तो परत गेला। त्याचं काम त्याने पूर्ण केलं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्वर्गातून त्याला या कामगिरीसाठी पाठवण्यात आलं होतं,
देवाचा निर्दोष आणि निष्पाप असा कोकरा बनण्यासाठी, स्वतःचं रक्त ओतण्यासाठी, मानवजातीला पाप क्षमा मिळवून देण्यासाठी स्वर्गातून त्याला इथे पाठवण्यात आलं होतं. आणि ती कामगिरी त्याने क्रूसावर पूर्ण केली. आणि तो देव असल्यामुळे मरणाच्या अधीन राहणं म्हणजे कायमचं मेलेल्या स्थितीत राहणं हे त्याला शक्य नव्हतं. म्हणून तिसऱ्या दिवशी मरणाला हरवून, मरणावरती मात करून तो गौरवाने, विजयाने जिवंत झाला. आणि जिवंत झाल्यानंतर 40 दिवस आपल्या शिष्यांना दर्शनं देत राहिला, बोलत राहिला, शिकवत राहिला, त्यांना दाखवत राहिला, घाबरू नका, मी मेलो नाही, मी जिवंत आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस. आणि मग 40व्या दिवशी एका डोंगरावर त्याचे शिष्य एकत्र जमलेले असताना त्यांच्या डोळ्या देखत तो वर आकाशात निघून गेला. तिकडून तो आला होता आणि आपली कामगिरी पूर्ण करून तो पुन्हा तिकडे परत गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जेव्हा त्याची ही निघून जायची वेळ जवळ आली होती, बलिदान आणि बलिदानानंतर मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित होणं, जिवंत होणं आणि त्यानंतर स्वर्गात जाणं, पृथ्वीवरचा काळ जेव्हा त्याचा संपत आलेला होता, त्यावेळेला तो त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना एका दुसऱ्या कैवारीचं वचन देत आहे. पहिला कैवारी येशू ख्रिस्त स्वतः आहे, जो आपला कैवार घेण्यासाठी म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी जगात आला. पण आता तो गेल्यानंतर त्याच्या लोकांना दुसऱ्या मदतनीसची गरज आहे, दुसरा कोणीतरी मदतीला पाहिजे. आणि म्हणून येशू असं म्हणतोय, मी पित्याला विनंती करीन, म्हणजे मी इकडून गेलो स्वर्गात की मी पित्याला सांगेन, देव पित्याला, आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावं. हा पहिला कैवारी येशू ख्रिस्त सदा सर्वदा या जगात राहायला आलेला नव्हता, तर देव पित्याने त्याला ज्या कामगिरीसाठी पाठवलं होतं तेवढ्यासाठी तो आला होता. ते काम करून त्याला स्वर्गात परत जायचं होतं. पण जो दुसरा कैवारी येणार आहे तो मात्र कायमचा राहणार आहे, सदा सर्वदा. दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा, तो तुमच्याजवळ येईल आणि तो तुमच्याबरोबर कायमचा राहील. मी कायमचं राहू शकत नाही, कारण मला देव पित्याने ज्या कामगिरीसाठी पाठवलं आहे ती कामगिरी पूर्ण करून मला तिकडे परत जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त शरीर रूपात या जगात होता. तो जर आजपर्यंत तसाच राहिला असता तर जगात जेवढं आज येशूचं काम झालेलं आहे आणि जेवढं आत्म्यांचं तारण झालेलं आहे तेवढं झालं नसतं. कारण असं आहे, तो देहधारण म्हणजे शरीर घेऊन आला होता आणि माणसाच्या शरीराला मर्यादा आहेत. एका वेळेला आपण एकाच ठिकाणी असू शकतो, एका वेळेला आपण 100 ठिकाणी असू शकत नाही, 1000 ठिकाणी असू शकत नाही, कारण शरीराला मर्यादा आहेत. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर किती काळ राहिला? 33 वर्षे. 33 वर्षे फक्त तो एका देशात राहिला, इस्रायलमध्ये. तो भारतात आला नाही, अमेरिकेत गेला नाही, इंग्लंडमध्ये गेला नाही, कुठेही गेला नाही. जर तो आजही देहरूपात या जगात असता तर कदाचित आपल्यापर्यंत सुवार्ता पोहोचलीही नसती, कारण मानवी शरीराला मर्यादा आहेत आणि मर्यादेमुळे इतकं काम होणं शक्य नाही. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही एवढे जण इथे आहात, तुम्ही जर सांगाल की सिस्टर आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा, व्यक्तिगतपणे सगळ्यांसाठी, आणि तुम्ही रांगा लावल्या आणि प्रत्येक जण येऊन आपापली समस्या सांगायला लागले, आपापले आजार सांगायला लागले, पहिली गोष्ट, मला ते झेपणार का सांगा? मला पण शरीर आहे ना तुमच्यासारखं, तर मला ते झेपेल का? आपल्या नायगावला निवासी शिबिरं होतात, जी पूर्वी आपल्या निकणेला पण होत होती. त्यावेळेला शिबिरात 100-150 लोक असतात. तेवढ्यांना पण कधी कधी आशीर्वाद द्यायला मी थकून जाते. म्हणजे नुसता आशीर्वाद द्यायला नाही, लोकांना कसं असते, सिस्टरला सगळं सांगितलं पाहिजे, म्हणजे सांगितलं तर आम्ही बरे होऊ, नाही सांगितलं तर नाही होणार, म्हणजे जसं काही मीच त्यांना बरं करते.
आणि मग माझं डोकं दुखते, आणि मग माझी कंबर पण खूप दुखते, आणि मग मला चक्कर पण येते, आणि मग माझा नवरा दारू पण पितो, आणि माझ्या मुलाला अजून नोकरी पण मिळाली नाही, आणि माझी सून आहे ना ती घरात भांडण करते, आणि माझी मुलगी आहे ना ती काही ऐकतच नाही हो. सांगा किती जणांचं ऐकायचं हे? आणि मग मी काय प्रत्येकासाठी वेगळा हात ठेवणार? नवऱ्यासाठी तुझ्या डोक्यावर वेगळा हात ठेवला, मुलासाठी वेगळा हात ठेवला, डोकेदुखीसाठी वेगळा हात ठेवला. म्हणून इथे सहसा लोक सांगत नाहीत, पण आपल्या नायगावच्या केंद्रात खूप जण सांगतात सिस्टरांना भेटायचं आहे. मी म्हटलं त्यांना सांगा येशूला भेटा, येशूला भेटा बस. सिस्टर माणूस आहे, सिस्टर माणूस आहे, काम देव करतोय आणि देवाचा आत्मा करतोय. शरीराला मर्यादा आहेत. येशू जर शरीर रूपात या जगात राहिला असता तर आज जेवढं जगभर देवाचे गौरव झालेले आहेत तेवढे झाले नसते, कारण तो शरीरामध्ये होता. आपण बायबलमध्ये वाचतो की येशू थकला, येशूला भूक लागली, येशू झोपला होता. म्हणजे का तो का झोपला, तो का थकला, त्याला का तहान भूक लागली? कारण त्याच्याकडे मानवी शरीर होतं, तो परिपूर्ण मनुष्य बनला होता. म्हणून तो या जगात कायमचा राहू शकत नव्हता, आणि कायमचं देवाचे गौरव मोठे होण्यासाठी त्याला जाऊन पवित्र आत्म्याने येण्याची गरज होती. कारण तो आत्मा आहे, त्यामुळे तो एका वेळेला अगणित ठिकाणी काम करू शकतो. तो आत्मा आहे, त्यामुळे तो थकत नाही, भागत नाही, त्याला भूक लागत नाही, आणि त्याच्या कार्याला मर्यादा नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी व्यक्तिगतपणे लोकांच्या डोक्यावर हात ठेवते, त्यामध्ये देव कार्य करतो. पण त्याहीपेक्षा जेव्हा मी इथून मंचावरून प्रार्थना करते, एका वेळेला शेकडो लोकांसाठी प्रार्थना होते. जेव्हा नायगावला प्रार्थना होते तेव्हा ऑनलाईनवरून म्हणजे यूट्यूबवरून लोक बघत असतात. म्हणजे एका वेळेला हजारो लोक प्रार्थनेमध्ये भाग घेतात आणि त्यांना देवाचा स्पर्श होतो. कोण पुढे बसले त्यांना स्पर्श होतो, कोण मध्ये आहेत त्यांना स्पर्श होतो, कोण मागे आहेत, कोण कोपऱ्यात आहेत, जागोजागी लोकांना स्पर्श होतो. म्हणजेच हे काम मी करत नाही, हे काम पवित्र आत्मा करतो. हालेलुया, हालेलुया. कालच आपल्या नायगावच्या केंद्रात एका बहिणीने अशी साक्ष दिली. काल पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना झाली, विशेष प्रार्थना, आणि त्या प्रार्थनेत खूप लोकांना देवाचा मोठा अनुभव आला. या बहिणीने साक्ष अशी दिली की गेली 4 वर्षे मी इकडे प्रार्थनेला येते, पण मी सामर्थ्याने एकदाही पडले नाही. 6 वेळा मी निवासी शिबिरात भाग घेतला, 6 वेळा. तुमच्यामध्ये असे काही जण असतील ज्यांनी एकदा पण शिबिर अजून केलं नाही आहे, पण ती म्हणते मी 6 वेळा शिबिरं केली आहेत. 4 वर्षे मी इथे प्रार्थनेला येते, पण मी पडत नव्हते. आणि म्हणून जे दुसरे पडायचे ना त्यांच्याकडे बघून मी मनात म्हणायचे हे काहीतरी ढोंग करत असणार, कारण हे जर काही खरं असेल तर मी पण एवढा काळ येते ना प्रार्थनेला, मला काही का होत नाही आहे, यांनाच कसं होते. पण काल जेव्हा प्रार्थना सुरू झाली पवित्र आत्म्याची, तेव्हा ती म्हणते मला माहिती नाही मला काय झालं, मी मोठमोठ्याने बोलायला लागली, ओरडायला लागली, गोल गोल घुमली आणि धाडकन खाली पडली. आणि तेव्हा मला कळलं हे सामर्थ्य खरं आहे. मी लोकांना म्हटलं तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ही बहीण म्हणते 6 वेळा निवासी शिबिरात तिने भाग घेतला, म्हणजे 6 वेळा सिस्टरने तिच्या डोक्यावर हात ठेवला असणार. कारण निवासी शिबिरात सिस्टर शेवटी आशीर्वाद देतात. जर एखाद 2 शिबिरात मी गेली नसेन तर कमीत कमी 4 वेळा तरी मी तिच्या डोक्यावर हात ठेवला असेन, पण ती पडली नाही. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला पण ती पडली नाही. आज ती कुठे उभी होती मला माहिती नाही आहे, पण स्वर्गातून थेट पवित्र आत्मा तिच्यावर उतरला, देवाचं सामर्थ्य तिच्यावर उतरलं आणि पहिल्यांदा ती सामर्थ्याने खाली पडली. ती म्हणते आता मला एवढं बरं वाटते, एवढं हलकं वाटते, एवढं शांत वाटते. का शांत वाटतं, का हलकं वाटतं? हा आहे पवित्र आत्म्याचा स्पर्श. म्हणजे काम माणूस करत नाही, काम परमेश्वर करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला मी जर गेलो नाही तर पवित्र आत्मा येणार नाही. जोपर्यंत पहिला कैवारी आहे तोपर्यंत दुसरा कैवारी येणार नाही. मला काम पूर्ण करून गेलं पाहिजे. मी गेलो की मग त्याला तुमच्याकडे पाठवीन. आणि येशूने हे अभिवचन पूर्ण केलं.
तो क्रुसावर मरण पावला, पुन्हा उठला, 40व्या दिवशी स्वर्गात गेला. जाताना शिष्यांना बोलून गेला, यरुशलेमच्या बाहेर नका जाऊ, थांबा इकडे, या शहरामध्ये वाट बघत राहा. येशूने त्यांना आज्ञा पण दिली होती की सगळ्या जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा, माझ्या नावाचा प्रचार करा. पण तरी तो त्यांना सांगतोय, पण एका गोष्टीसाठी मात्र थांबा, स्वर्गातून एक मौल्यवान देणगी तुम्हाला मिळणार आहे. फार मोठं वरदान परमेश्वर पित्यापासून तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या शहरातून बाहेर पडू नका, इकडेच राहा. आणि मग तो निघून गेला आणि शिष्य प्रार्थना करत वाट बघत राहिले. स्वर्गातून येणाऱ्या मौल्यवान अनमोल अशा भेटीची, देणगीची ते वाट बघत राहिले. आणि तो दिवस उजाडला ज्याला बायबल पेंटेकॉस्ट म्हणतं, म्हणजे 50वा दिवस, ज्या दिवशी सगळे शिष्य एका घरात जमून प्रार्थना करत होते. आणि अचानक मोठा वारा सुटला. ज्या घरात ते बसले होते ते घर वाऱ्याने भरून गेलं आणि त्यांनी बघितलं आकाशातून अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरत आहेत आणि त्यांच्यावर येऊन त्या अग्नीच्या जिभा बसल्या आणि ते सगळेजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया, हालेलुया. हा पहिल्यांदा जगात झालेला सगळ्यात मोठा पवित्र आत्म्याचा वर्षाव आहे. आणि त्या दिवसापासून सुरुवात होऊन आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 2000 वर्षे होत आली. या जगामध्ये अखंड पवित्र आत्म्याचा वर्षाव होत आहे. पवित्र आत्मा या जगामध्ये काम करत आहे. आजच्या घडीला येशू ख्रिस्त कुठे आहे? बायबल म्हणतं की तो देवपित्याच्या उजव्या हाताजवळ म्हणजे स्वर्गामध्ये राजासनावर बसलेला आहे. जगात काम कोण करत आहे? जगात येशूचा आत्मा काम करत आहे, म्हणजे पवित्र आत्मा काम करत आहे. आणि पवित्र आत्म्याच्या कामाला मर्यादा नाही आहे. तो एका वेळेला अनेक ठिकाणी काम करू शकतो. आज आपण या ठिकाणी प्रार्थना करत असताना तुम्हाला देवाचा स्पर्श होतोय. या वेळेला पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये आणि जगभरात जिथे जिथे लोक येशूच्या नावाने जमले आहेत त्या सगळ्या ठिकाणी पवित्र आत्मा काम करत आहे, लोकांना स्पर्श करत आहे, बरं करत आहे, त्यांची अंतःकरणं बदलत आहे, त्यांचं जीवन बदलत आहे आणि सैतानाच्या बंधनातून त्यांना मुक्त करत आहे. कारण तो आहे देवाचा आत्मा, सामर्थ्यशाली आत्मा आणि त्याला कसलीही मर्यादा नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू म्हणाला अशासाठी की, म्हणजे तो कैवारी तुमच्याकडे अशासाठी येणार आहे की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावं. येशू त्याच्या शिष्यांबरोबर होता, पण तो कायमचा या जगात देहरूपात राहणार नव्हता. पण आता मी गेल्यावर दुसरा कैवारी मी पाठवणार आहे, तो मात्र कायमचा राहील. आणि तो कुठे राहील? तो तुमच्या आतमध्ये राहील. येशू म्हणतो तुम्ही त्याला ओळखता. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जगाला पवित्र आत्मा प्राप्त करून घेता येणार नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. ते देवाला ओळखत नाही आहेत, ते येशू ख्रिस्ताला ओळखत नाही आहेत, ते पवित्र आत्म्याला ओळखत नाही आहेत आणि म्हणून त्यांना पवित्र आत्मा मिळू शकत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण येशू म्हणतोय तो तुमच्याबरोबर राहतोय. तो स्वतःविषयी म्हणतोय तो तुमच्याबरोबर आहे आणि मग तो तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या आतमध्ये वस्ती करेल. हालेलुया. आणि आतमध्ये जेव्हा तो येऊन राहील तेव्हा तो कायमचा राहील. 1 वर्षासाठी, 10 वर्षासाठी नाही. जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत तो आपल्यामध्ये वस्ती करणार. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहणार, म्हणजे देव स्वतः आपल्यामध्ये वस्ती करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देवाच्या लोकांना ह्या पवित्र आत्म्याची फार गरज आहे. येशूने आपल्याला पापक्षमा दिली, येशूने आपल्याला अनंत जीवन दिलं, पण आपण पापांचा पश्चाताप केला, येशूचा स्वीकार केला, पापक्षमा मिळवली की त्यानंतर अनंत जीवनात जाईपर्यंत आपल्याला एक मोठा प्रवास करायचा आहे. असं नाही आहे की आपण येशूवर विश्वास ठेवला लगेच आपण इकडे मेलो आणि मग स्वर्गात गेलो. फार थोड्या क्वचित काही लोकांच्या बाबतीत असं घडतं, परंतु बहुसंख्य लोकांना येशूवर विश्वास ठेवल्यानंतर या जगामध्ये एक मोठा प्रवास करायचा असतो आणि या प्रवासामध्ये सामर्थ्यशाली, विजयशाली असं जीवन जगायचं असतं. घाबरत घाबरत नाही, दुबळं नाही, पापात पडत नाही, सतत पापं करून नाही, पापापासून दूर राहून सामर्थ्याने, कोणतीही भीती न बाळगता, कोणत्याही प्रकारचं
कोणत्याही प्रकारची निराशा न येऊ देता आपल्याला सामर्थ्याने पुढे चालत राहायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एका मदतनीसची गरज आहे, सहाय्यकाची गरज आहे. कुणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे, त्याशिवाय हा प्रवास करणं शक्य नाही. हालेलुया. येशूने आपल्याला पापक्षमा दिली, पण त्या अनंत जीवनात पोहोचेपर्यंत कुणीतरी आपल्याला मदत करायची गरज आहे. त्याशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही. हा प्रवास एवढा सोपा नाही आहे. तुम्ही इतका काळ प्रार्थनेमध्ये आहात, तुम्हाला अनुभव असेल. तुम्ही प्रार्थनेला यायला निघता, काहीतरी अडथळे येतात. एखादा दिवस तुमचा खूप आनंदात असतो, अचानक काहीतरी असं घडते की तुम्हाला खूप चीड येते, संताप येतो आणि तुम्ही म्हणता आतापर्यंत माझा मूड चांगला होता, याने माझा मूड खराब केला. खूप गोष्टी घडतात, खूप पडझड होत राहते आणि म्हणून आपण आपल्या शक्तीने आणि आपल्या बुद्धीने हा अनंत जीवनाचा प्रवास करू शकत नाही. हा प्रवास करण्यासाठी आपल्याला कुणाची तरी गरज आहे आणि त्यासाठीच प्रभू येशूने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. तो आपल्यामध्ये राहतो. काय करतो तो आपल्याला शिकवत राहतो. इकडून चाल, इकडून चालू नको, हे बोल, हे बोलू नको, असं कर, असं करू नको. तो आपला निरंतर कायमचा शिक्षक आहे, मार्गदर्शक आहे. तो आपल्याला शिकवत राहतो. दुसरी गोष्ट, तो आपल्याला आतून बळ देत राहतो. बळ. मानवी जीवन किती दुबळं झालं आहे सांगा. दुबळं. छोटे छोटे आजारांना पण आपण घाबरून जातो. आजारांची नावं ऐकली तरी आपण घाबरतो. दुबळं जीवन होत चाललेलं आहे. छोटासा अंगावर पांढरा डाग आला तरी भीती वाटते. एक केस पांढरा झाला तरी भीती वाटते, आता सगळे माझे केस पांढरे होतील की काय. छोट्या छोट्या गोष्टीने माणसं घाबरतात. मानवी जीवन दुबळं होत चाललेलं आहे. आपल्याला सामर्थ्याची गरज आहे. पवित्र आत्मा आपल्याला बळ देतो, तो आपल्याला सामर्थ्य देतो, तो आपल्याला हिम्मत देतो. पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपळत्या पाण्याचा झरा बनतो. ज्या विहिरीला झरा असतो ना, ती विहीर सुकत नाही. पाणी कमी झालं की झरा लगेच पाणी भरून काढतो. तसा पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करतो. खूप वेळा दुःखाचे प्रसंग येतात, आपण निराश होतो, दुःखी होतो, रडतो, अस्वस्थ होतो. पण जेव्हा आपण या स्थितीला जातो ना, त्यानंतर थोड्याच वेळात जसं पाणी कमी झालेली विहीर पटकन पाण्याने भरते झरे असल्यानंतर, त्याप्रमाणे दुःखी आणि कष्टी मनस्थितीत सुद्धा थोड्या वेळानंतर आपल्या मनाला धीर प्राप्त होतो, उत्तेजन प्राप्त होते आणि आपल्याला वाटतं नाही नाही, देव आहे माझ्याबरोबर, देव आहे माझ्याबरोबर. हा प्रसंग दुःखाचा आहे, हा प्रसंग खूप निराशेचा आहे, पण देव आहे माझ्याबरोबर. का वाटतं? हा पवित्र आत्मा उपळत्या पाण्याचा झरा आहे. तो आतून बोलत राहतो, धीर देत राहतो, तो सांगत राहतो, घाबरू नको, मी आहे. घाबरू नको, मी आहे. घाबरू नको, तो दुष्ट तुला गिळू शकत नाही. घाबरू नको, देव तुझ्याकडे बघत आहे, देवाचं तुझ्याकडे लक्ष आहे, देव तुझ्यावर प्रेम करतो. पवित्र आत्मा आतून एका उपळत्या झऱ्यासारखा आम्हाला धीर देत राहतो, सांत्वन करत राहतो. आणि या सगळ्यामुळे काय होतं? या सगळ्यामुळे आम्हाला आमचा विश्वासाचा प्रवास करायला सोपं जातं. म्हणून ज्याला ज्याला पवित्र आत्मा मिळाला आहे त्याला त्याला हा अनुभव नेहमी येतो, मी एकटा नाही, मी एकटी नाही. कुणीतरी बोलतंय माझ्यातून, कुणीतरी सांगतंय मला, कुणीतरी मला मार्गदर्शन करतंय. आता अलीकडे आपल्या एका भावाने इथे साक्ष दिली होती, जे इको गाडी चालवतात. ते बायबल काहीतरी गाडीत नेहमी बायबल ठेवायचे आणि पण मागे ठेवायचे. आणि एक दिवस त्यांना आवाज आला अंतकरणात, बायबल मागे ठेवू नको, तुझ्या बाजूला ठेव. आणि त्याने बायबल बाजूला ठेवलं आणि थोड्या पुढे गेल्यानंतर गाडीला मोठा अपघात झाला. पण त्या अपघातातून देवाने फार मोठ्या चमत्काराने त्या बंधूला वाचवलं. तुम्ही मला सांगा की हे बंधू म्हणतात, मला आतून आवाज आला, मला आतून असं जाणवलं की आज बायबल तुझ्या बाजूला ठेव. हे आतून बोलणारा कोण आहे सांगा? हाच तो पवित्र आत्मा आहे जो बोलतो. पवित्र आत्मा कसा बोलतो सांगा? जशी दोन माणसं एकमेकांबरोबर बडबड करतात तसा नाही बोलत तो. मानवी शब्द जसे आपल्या ह्या कानावर पडतात तसा नाही बोलत तो. आपल्या अंतकरणातून प्रेरणा येते, प्रेरणा, ज्याला तुम्ही सोप्या भाषेत विचार बोलू शकता, विचार. पण ते इकडून नाही येत, ते इकडून येतात.
जे इथून येतात ते असतात बुद्धीचे विचार, जे आत्म्यातून येतात आतून ते असतात पवित्र आत्म्याचे विचार, ते असतात पवित्र आत्म्याचे शब्द, ती असते पवित्र आत्म्याची प्रेरणा. ज्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो तो नेहमी अनुभव करतो, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत कोणतरी आहे जो मला मार्गदर्शन करतोय, मला शिकवतोय, मला हिंमत देतोय, मला बळ देतोय. पवित्र आत्मा मिळालेली व्यक्ती दुबळी राहत नाही, अशक्त राहत नाही, कमजोर राहत नाही. असू शकते की त्यांच्याकडे पैसा भरपूर नाही आहे, पण ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, खूप पैसा आहे, अमाप पैसा आहे, मोजता येणार नाही एवढा, पण जर पवित्र आत्मा नसेल तर ती व्यक्ती दुबळी आहे, गरीब आहे. आणि एखादी व्यक्ती पैशाने गरीब आहे, पण तिच्याकडे जर पवित्र आत्मा आहे तर ती खऱ्या अर्थाने श्रीमंत व्यक्ती आहे, धनवान व्यक्ती आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती सामर्थ्यशाली जीवन जगते. येशूचे शिष्य त्या 50व्या दिवसापर्यंत घाबरलेले होते, कारण त्यांच्या प्रभूला ज्या प्रकारे हाल हाल करून मारलं होतं त्यामुळे त्यांच्या हृदयात भीती होती, आमचं पण लोक असंच करतील काय, म्हणून ते उघडपणे लोकांमध्ये फिरत नव्हते, घाबरायचे, येशूचं नाव बाहेर कुठे घेत नव्हते, भीती वाटायची. पण बायबल म्हणतं की जेव्हा त्यांना हा पवित्र आत्मा प्राप्त झाला तेव्हा सगळी भीती निघून गेली, सगळं भय निघून गेलं, मोठी हिंमत त्यांच्यामध्ये आली आणि मग ते बाहेर येऊन येशूच्या नावाचा प्रचार करू लागले. आणि तिकडून आरंभ होऊन येशूचं नाव पुढे 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 गेलं आणि ते आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. हे आहे पवित्र आत्म्याचं काम. पवित्र आत्मा भीती काढून टाकतो, दुबळेपणा, अशक्तपणा काढून टाकतो. तो आपल्या आत्म्यामध्ये हिंमत देतो, आपल्याला बळ देतो, सामर्थ्य देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि म्हणून पवित्र आत्म्याने भरून जाण्याची प्रत्येकाला गरज आहे. तुमच्यामध्ये असे कोणी भाऊ बहिणी असतील ज्याने प्रभू येशूचा नीट स्वीकारच केला नाही आहे, तर तुम्हाला पहिल्याने येशूचा स्वीकार करण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत पहिला कैवारी तुम्ही हृदयात घेत नाही तोपर्यंत दुसरा कैवारी येऊ शकत नाही. पवित्र आत्मा कोणाला मिळतो? ज्याने येशूवर विश्वास ठेवला आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे आणि तो माझ्या पापांसाठी क्रूसावर मेलेला आहे, असा जो विश्वास ठेवून आपल्या पापांचा पश्चाताप करतो आणि येशूला आपल्या हृदयामध्ये प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याला पुढे जाऊन पवित्र आत्मा प्राप्त होतो. म्हणून तुम्ही जर येशूचा स्वीकार केला नसेल तर पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी पहिल्याने तुम्ही येशूला ओळखायला पाहिजे. येशू म्हणतो जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही पहिल्याने येशूला ओळखलं पाहिजे, येशूचा स्वीकार केला पाहिजे, पापांचा पश्चाताप केला पाहिजे आणि मग जाऊन तुम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागा. देव पवित्र आत्म्याने भरून काढेल. आणि ज्यांनी आधीच येशूचा स्वीकार केला आहे आणि तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झाला आहे, अधिक अभिषेकासाठी म्हणजे अधिक पवित्र आत्मा मिळवण्यासाठी नेहमी प्रार्थना करत राहा, प्रयत्न करत राहा. कारण येशू म्हणाला जे त्याच्याकडे मागतात म्हणजे देवपित्याकडे, त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणजे देवाला आपल्याला काय देण्यात आनंद आहे सांगा? पवित्र आत्मा देण्यात. तुम्ही आज बरे व्हायला इकडे आला असाल, दुःखातून मुक्ती मिळवायला आला असाल, एखादा आशीर्वाद मिळवायला आला असाल, परंतु तुम्हाला जे काही देवाला द्यायचं आहे ते आहे पवित्र आत्मा. देव तुम्हाला पवित्र आत्मा देऊ इच्छितोय. कारण एकदा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला की अंधार निघून जाईल, सैतानाची कामं नष्ट होतील. एकदा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला की आमचं जीवन प्रकाशित होईल. आम्ही छोट्या गोष्टीची अपेक्षा करतोय, आजारमुक्ती, दुःखमुक्ती, एखादा आशीर्वाद. देव आम्हाला मोठी गोष्ट द्यायला बघतोय, पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोजच्या तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा मागा, प्रार्थना कराल तेव्हा पवित्र आत्म्याने भरून जा. पैसा, संपत्ती, मालमत्ता आणि इतर ज्या काही जगिक आणि भौतिक गोष्टी आहेत त्या देवाकडे मागत राहू नका, पवित्र आत्मा मागा. पॅस्टर बेनीहीन म्हणतात, मी देवाला नेहमी सांगतो तू माझ्याकडून सगळं काढून घेतलं तरी चालेल, माझं सगळं वैभव काढून घे, परंतु एक गोष्ट कधीच काढू नको, तुझा पवित्र आत्मा जो माझ्यामध्ये तू ठेवलेला आहे तो कधीच काढू नको. तू माझा पैसा घे, तू माझी गाडी घे, तू माझं घर घे, सगळं घेतलं तरी चालेल, पण माझ्यामध्ये तुझ्या आत्म्याचा अभिषेक जो तू ठेवलेला आहे तो कधी काढू नकोस. हालेलुया,
हालेलुया. ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे तोच विजयशाली आहे, तोच सामर्थ्यशाली आहे, तोच सैतानाला हरवू शकतो. तुमचा पैसा सैतानाला हरवू शकत नाही. तुमच्या शिक्षणाची डिग्री सैतानाला हरवू शकत नाही. सैतानाला हरवण्यासाठी आणि विजयाने पुढे जाण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती स्वतः विजयशाली जीवन जगते. तिच्याद्वारे तिचं कुटुंब आशीर्वादित होतं, समाज आशीर्वादित होतो. कारण ती व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेली असल्यामुळे ती जिथे जाते तिकडून अंधार पळून जातो आणि तिकडे देवाचं राज्य येतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बरोबर 21 वर्षापूर्वी म्हणजे 20 जून 2004ला आपल्या प्रार्थना केंद्रात पहिल्यांदा ब्रदरांना देवाने फार मोठा पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. 20 जून 2004 एक छोटीशी प्रार्थना सभा सुरू होती. त्याच्यात मी पण हजर होते. 35-40 माणसं होती. ब्रदर प्रवचन देत होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी बोलत होते. आणि ब्रदर म्हणाले की देवाची इच्छा असेल तर आज ते सामर्थ्य देव इथे सुद्धा प्रकट करेल. आणि ब्रदरांनी फुंकर मारली माईकवरून. 2 जण खाली पडले. अजून फुंकर मारली, अजून 2 जण खाली पडले. वाढत गेलं. आम्ही सगळे बघत होतो, कधी बघितलंच नव्हतं. ब्रदरांना स्वतः आश्चर्य वाटलं की हे काय होत आहे. त्या दिवशी 35-40 माणसं असतील, जवळजवळ 90 ते 95% माणसं सामर्थ्याने खाली पडली. अन्य भाषा बोलायला लागले. त्यांच्यावर देवाचं मोठं सामर्थ्य उतरलं. हा पहिला दिवस होता ज्या दिवशी आपल्या ब्रदरांना देवाने फार मोठ्या सामर्थ्याचा अभिषेक केला. त्याच्या आधी प्रार्थना केंद्रामध्ये सामर्थ्य होतं, पण ते काही प्रमाणात. ताप, खोकला, सर्दी बरं व्हायचं, क्वचित कधीतरी एखाद्याचा कॅन्सर बरा व्हायचा. पण ह्या सामर्थ्यानंतर चमत्कार मोठ्या प्रमाणात वाढले. मोठ्या प्रमाणात आजारमुक्ती, दुःखमुक्ती, व्यसनमुक्ती, एवढे चमत्कार घडायला लागले, एवढे चमत्कार की लोकांचे लोंढे यायला लागले. त्या काळातली एक साक्ष आम्ही नेहमी सांगतो. अशी वेळ यायची की आम्हाला प्रार्थना घराचं गेट बंद करून लोकांना सांगावं लागायचं, कृपा करून घरी परत जा, आतमध्ये जागा नाही आहे. आणि असा तो दिवस होता ज्या दिवशी आतमध्ये एवढी गर्दी की इंच पण जागा सुटलेली नव्हती. लोक स्टेजला एकदम चिकटून बसले होते, मध्ये फिरायला जागा नाही, काही नाही आहे. आणि प्रार्थना केंद्राचं गेट आपल्या व्हॉलेंटियर्स भाऊंनी बंद केला. येणाऱ्या लोकांना सांगितलं कृपा करून परत जा, आतमध्ये जागा नाही आहे. एक वयस्कर बाई आलेली होती पहिल्यांदा. तिला कुठून माहिती मिळाली म्हणून ती आली. तिला दम्याचा त्रास होता. ती आली तेव्हा पण तिला दम लागलेला होता. किती वर्षे तिला हा आजार होता. तिला पण परत पाठवलं गेलं. पण ती मनात म्हणाली मी एवढ्या दुरून आले आहे, पहिल्यांदा आले आहे, तर कधीतरी हा गेट उघडेल, अर्ध्या तासाने 2 तासाने, तोपर्यंत मी इकडेच थांबून राहील. आणि ती गेटच्या कोपऱ्यात उभी राहिली. आतमध्ये प्रार्थना सुरू झाली. तिला आतमध्ये काय आहे, कोण आहे, काही माहिती नव्हतं. तिला फक्त ऐकायला येत होतं. ब्रदरांनी आजारमुक्तीची प्रार्थना सुरू केली आणि ब्रदर इथून माईकवरून टच बोलले. ती गेटच्या बाहेर एवढ्या दूर होती, तिकडे सामर्थ्याने खाली पडली. आणि नंतर जेव्हा ती उठली तेव्हा तिला एकदम हलकं वाटायला लागलं. तिचा दमा लागणं बंद झालं, त्रास निघून गेला. प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा गेट उघडला गेला, कारण काही लोक साक्षीच्या वेळेला निघून जायचे, त्यांच्यासाठी गेट उघडला जायचा, तेव्हा जाऊन ती आतमध्ये आली आणि मग ती साक्षीच्या रांगेत उभी राहिली आणि तिने येऊन साक्ष दिली, प्रार्थनेच्या वेळेला मी इकडे नव्हते, तुमचा गेट बंद झाला होता, मी गेटच्या बाहेर उभे होते, तिकडे सामर्थ्याने पडले आणि देवाने मला बरं केलं. हालेलुया, हालेलुया. हे आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. अशा रीतीने कार्य वाढत गेलं आणि मग शेकड्याने नाही, हजाराने नाही, लाखो लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला पण असा पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळावा म्हणून प्रार्थना करा. देव तुमच्या जीवनाद्वारे काम करेल. तुमचं स्वतःचं जीवन तर आशीर्वादित आणि विजयशाली होईलच, परंतु तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना देव तुमच्याद्वारे आशीर्वादित करेल. हालेलुया,
हालेलुया. येशू म्हणाला, मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा देवाचा आत्मा आपल्यामध्ये असावा, त्याने आपल्याला शिकवावं, त्याने आपल्याला मार्ग दाखवावा, त्याने आपल्याला सामर्थ्य द्यावं, त्याने आपल्याला पुढे चालवत राहावं. म्हणून प्रयत्न करा. या जगाकडे लक्ष देऊ नका. जग विनाशाकडे चाललेलं आहे. या जगाचा नाश जवळ आलेला आहे. जगाकडे लक्ष लावू नका, लक्ष देवाकडे लावा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये वाढत जा. हालेलुया, 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 हालेलुया. गेल्या 10 वर्षापासून म्हणजे 10 वर्षापूर्वी अचानक त्यांच्या म्हणजे ते लहान असताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि दुखल्यानंतर त्यांना असं जाणवत होतं की छातीमध्ये त्यांना बराच त्रास व्हायला लागला आणि सकाळी उठल्यावर त्यांच्या तोंडातून रक्त देखील पडायचं. हा आजार त्यांना लहानपणापासून होता. ते त्यांना आठवत नाही बरोबर केव्हापासून, पण ते सांगतात की लहानपणापासून होता. प्रार्थने जेव्हा आले तेव्हा देखील त्यांना छातीत दुखत होतं. काम करताना छातीत दुखायचं, चालताना फार छातीत दुखत होतं. परंतु ते प्रार्थनेत येत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, आजारमुक्तीची वचनं ते बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली. आता 1 महिना झालेला आहे. त्यांच्या तोंडातून रक्त पण पडत नाही आहे आणि छातीचे दुखणं पण निघून गेलेलं आहे. प्रभू येशूने 10 वर्षाच्या या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ डोळे उघडा, डोळे उघडा, समोर बघा. तुम्ही सांगता की तुम्ही लहानपणापासून तुमच्या छातीत दुखायचं. लहानपासून छातीत दुखायचं म्हणजे इथं ह्या भागात म्हणजे अचानक दुखायला लागलं. अचानक मग तुम्हाला कसं जाणलं की हाड म्हणजे दुखते तुटले करून? म्हणजे इथं प्रार्थनेला यायचं ना तेव्हा पण दुखायचं. म्हणजे 6 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही प्रार्थना तेव्हा पण तुमचं दुखायचं, वेदना चालूच होत्या. त्यामुळे तुम्हाला काय काय त्रास व्हायचे दुखल्यामुळे? रक्त पडत होता, तोंडातून रक्त पण पडायचं. तोंडातून रक्त पडायचं. काम करताना काय त्रास व्हायचा? तेव्हा पण रक्त पडायचं. म्हणजे काम करताना पण तुमच्या तोंडातून रक्त पडायचं? काम केल्यावर तरी पण रक्त पडायचं. नाही पण वजन काम करताना तुमच्या छातीत वगैरे दुखायचं का? दुखायचं, छातीला हाड दुखायचं. मग तुम्ही 6 महिन्यापूर्वी आले तेव्हा ते दुखत होतं? तरी दुखत होतं. मग तुम्ही प्रार्थनेत येत राहिला. आता 1 महिना झाला, आता नाही दुखत. आता दुखत नाही. आणि सकाळचं जे ते आता रक्त पण नाही पडत. रक्त पण पडत नाही पडत. रक्त पण पडत नाही आणि छातीचं 10 वर्ष दुखणं पण निघून गेलं. प्रभू येशूने तुटलेलं हाड जोडलं. तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव संतोष आहे. ते सांगतात गेल्या 1.5 वर्षापासून त्यांच्या दोन्ही साईडला कुशीमध्ये दुखायचं आणि त्यामुळे त्यांना छातीत पण दुखायला सुरू झालं. हा आजार त्यांना गेल्या 1.5 वर्षापासून होता आणि त्या आजारामुळे अधूनमधून त्यांना ताप पण यायचा, डोकं पण दुखायचं आणि वजन काम ते करू शकत नव्हते. या आजारासाठी ते प्रार्थनेत येत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, मोबाईलवर ते सिस्टरांचे व ब्रदरांचे प्रवचन पाहत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे. आता 1 आठवडा झालेला आहे. त्यांच्या छातीतलं दुखणं, कुशीतलं दुखणं प्रभू येशूने काढून टाकलेलं आहे. 1.5 वर्षाच्या आजारातून प्रभू येशूने त्यांना मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्हाला 1.5 वर्षापासून कुशीत दुखाय, त्यामुळे काय त्रास व्हायचे? त्रास म्हणजे काम नाही करायचं, काम करायला गेलं काय झोपूनच राहायचं. म्हणजे हा त्रास 1.5 वर्षापासून? 1.5 वर्षावर. मग तुम्ही प्रार्थनेत यायला लागले? प्रार्थना द्यायला लागले. प्रार्थना येऊन तिकडे केंद्रामध्ये तिथे गेलो, निघण्याच्या तिथे चिठ्ठी दिली लिहून. नाही इथे यायला, इथून वचन बोलत राहिलं, तेलाचा वापर केला, आपले बायबल वाचत राहिले, प्रार्थना केली. आता बरं आहे? आता बरं. आता छातीत दुखत नाही, कुशीत पण दुखत नाही? पण नाही दुखत. प्रभू येशूने या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव पद्माकर आहे. ते सांगतात की गेल्या 25 वर्षापासून त्यांना दारूचं भयानक व्यसन होतं आणि इतके दारू प्यायचे की ते सांगते की 1000 रुपयाची दारू 2 दिवसात संपवायचे. या व्यसनासाठी त्यांना प्रार्थना सभेमध्ये माहीत पडलं. ते सांगतं की ते रात्री एकदा झोपेत असताना 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी रात्री ते घरामध्ये झोपले होते आणि झोपेत अचानक त्यांना येशूचं दर्शन झालं. त्या दर्शनामध्ये येशूने त्याला सांगितलं की उठ आणि प्रार्थना सभेमध्ये चल. आणि ते प्रार्थनेत आले आणि ज्या दिवशी 2 वर्षापूर्वी पहिले निघणेला प्रार्थना सभेत आले त्या दिवसापासून ते आतापर्यंत जवळजवळ 2 वर्ष झाली आहे. दारूच्या एका थेंबाला पण त्यांनी स्पर्श पण केले नाही आहे. दारूच्या या भयानक व्यसनातून प्रभू येशूने त्यांना मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगताय की तुम्हाला 25 वर्षापासून दारूचं व्यसन होतं? हा, सतत प्यायचे? 1000 रुपये 5 मिनटं पण पुरणार नाही.
पण आता 2 वर्ष झाले, आता मी काय हे नाही करत. म्हणजे 1000 रुपयाची दारू तुम्ही 5 मिनिटात संपवायची, हां. इतकं तुम्हाला व्यसन होतं. तर ते देवाने काय सांगितलं का तू प्रार्थनाला जा. माझा कुटुंब कोणी काय ओळखत नाही होतं म्हणा, तर मला पलटातशीच मला सांगला का तू प्रार्थनाला जा का तुझी दारू सुटेल. माणूस पण उभा राहत नाही पिलेलं. माणूस उभा राहत नाही म्हणजे माझे घराचा म्हणजे एवढे तुम्ही दारू प्यायचे, तुमच्या घरात माणसं पण नाही थांबायची. नाही. तर मग प्रार्थनाला देवाने सांगला का तू प्रार्थनाला निघण्याला जा, तुझी दारू सुटेल. कोणी सांगितलं तुम्हाला? देवाने. म्हणजे 2 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त तुमच्या स्वप्नात आले, हां. तेव्हा तुम्ही घरातच होते? हा, घरात होतो. आणि काय बोलले येशू? येशू सांगला का तू बाहेरचे बाहेर जा, निघण्याला प्रार्थना आहे, तुझी दारू सुटेल. असं येशू बोलला? हां. निघण्याला प्रार्थनेला जा. हां. आता 2 वर्ष झाली. त्यावेळेला तुम्हाला येशूची ओळख होती का? ते वेळेला जास्ती ओळख नाही होती माझी. नव्हती, पण तो येशू ख्रिस्त खुद्द तुमच्या स्वप्नात आले, स्वप्नात. त्यांनी तुम्हाला निघण्याचं नाव सांगितलं, निघण्याचं. तुम्ही आलेत? हो, आले. त्या दिवशी काय झालं? त्या दिवशीपासून मग बंद झाले. दारू सतत प्यायचे का? सतत का मी उठला का थोडा वेळ पण थांबत नाही, जेवत नाही का काही 10 दिवस का 12 दिवस तर जेवत नाही. म्हणजे दारू भेटली म्हणजे जेवलं नाही तरी चालेल, पण दारू पाहिजे. हां, दारू पाहिजे. एवढं व्यसन होतं तुम्हाला. प्रभू येशूने त्यांना या व्यसनातून मुक्त केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांच्या जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव ललिता मालकरी आहे. माझी मुलीची साक्ष आहे. त्याचे पाय अचानक त्याचे पाय सुजले होतं, तर त्याला चालता पण नाही. एकेच पायावर ते लंगडी करत करत फिरायची. मग मी प्रार्थना करला आणि वचनात बोलले आणि तेल पाणीचाच वापर करून ना मग त्याच्या पायाची सूज बरी झाली आहे. तशीच माझ्या मुलाची पण साक्ष आहे. मुलाला पण ताप येत होता, तर मग मी आशीर्वादाचं पाणी घेतला आणि त्याच्यात तेल टाकलं आणि प्रार्थना करले ना, मग त्याला पाणी पियाला दिलं. तसं 2-4 दिवस त्याचा ताप बरा झाला आहे. आता तो बरा आहे आणि मुलीच्या पायाची सूज पण गेली, आता ती व्यवस्थित चालते. त्याला चालता पण आहे, असं लंगडी करत करत फिरायची. म्हणजे एका पायावरच चालायची? एका पायावरच चालायची. पण तुम्ही प्रार्थना केली त्याद्वारे ती आता बरी आहे. बरे आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव दिलीप आहे. ते सांगतं की काही दिवसापूर्वी ते मोटरसायकलवरून काही कामासाठी जात होते, तेव्हा अचानक समोर कुत्रा आला आणि कुत्रा आल्यामुळे त्यांना कळे ना की असा अचानक कसा आला. पण त्यावेळी त्यांनी अर्जंट ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणतात की त्यांनाच कळलं नाही की त्यांच्या हाताचं स्टेअरिंग कसं वळलं आणि त्या अपघातापासून देवाने त्यांना वाचवलं. आणि कालच ते मोटरसायकलवरून एका कामासाठी जात होते, त्यावेळेला अचानक ते स्पीडने जात होते आणि त्यांच्या पुढे एक रिक्षावाला म्हणजे त्या थांबण्याच्या ह्याच्यामध्ये पण नव्हता. तो अचानक कसा थांबला त्यांना पण माहीत नाही आणि त्यांचं लक्ष पण नव्हतं त्यावेळेला, कारण तो रस्ता फार मोकळा होता. पण ते सांगतात ज्यावेळेला त्यांचं लक्ष गेलं तेव्हा अचानक ते सांगतात की त्यावेळेलासुद्धा कोणी त्यांचं असं स्टेअरिंग फिरल्यासारखं झालं आणि तो देखील अपघात मोठा होणार होता, त्यांना दुर्घटना होणार होती. पण त्या दुर्घटनेपासून देवाने त्यांना वाचवलेलं आहे. याशिवाय ते सांगतात की 2014पासून ते पडले होते आणि पडल्यामुळे त्यांच्या पाठीला दुखत होतं आणि जसं मानो की दुखणं एवढं होतं की त्यांना काम म्हणजे काही वजन काम करताना देखील पाठीला त्रास व्हायचा, दुखायचं. म्हणजे गाठ नव्हती पण गाठसारखं त्यांना जाणवायचं असं की पाठीला काहीतरी आहे. हे 2014पासून होते. 2014 ते 2025 10 वर्षाच्या अधिकपासून ही समस्या त्यांना होते. परंतु आता जेव्हा मार्टिन ब्रदरांचं प्रवचन लावलं होतं तेव्हा त्यांनी संदेश दिला होता की कोणाच्या तरी पाठीवर गाठ आहे पण नसल्यासारखी आहे. मला माहीत नाही ती गाठ आहे की काय आहे, परंतु प्रभू येशू या क्षणाला ती गाठ काढून टाकत आहेत. त्यावेळेला प्रभूचा स्पर्श त्यांना झाला, देवाचा अनुग्रह त्यांच्यावर झाला आणि ते सामर्थ्याने जसं आता खाली पडले ते खाली पडले आणि उठून पाहता त्यांच्या पाठीवरचं ते दुखणं ती गाठ निघून गेलेली आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्ही सांगताय 2015 पण तुम्ही पडलात तेव्हा तुमच्या पाठीला असा मार सगळा लागला होता. 2014ला मी काम करत होतो, ते वायरिंगचं काम करत होतो. त्यावेळेस लादी पाणी होतं तिथे सरकलो आणि असे ह्या साईडला पडलो. त्यामुळे मला दुखणं हे चालूच होतं. मला वाटलं काय चांगलं होईल पण आता 10-11 वर्ष झाली चांगलं झालं नाही. असं जास्त त्रास नाही द्यायचे पण काही भार घेतला डोक्यावरती, काय धावलं, असं जड काय केलं काय दुखायचं आणि थंडीच्या टायमात फार दुखायचं. पण थंडी आली की त्रास जास्त व्हायचा. हो. आणि तुम्ही सांगता तुम्ही क्रिकेट खेळता आणि तुम्ही जेव्हा बॉल थ्रो करा तेव्हा तुम्हाला दुखायचं. हां, तेव्हा मला थ्रो नाही करत, दगड पण नाही फेकतात. मी असं हे बॉल असं हात तो फिरवतो पण असं नाही, हे खाली एवढाच हात फिरतो असं जातो. म्हणजे एकदम जास्त जोराने तुम्ही अशी कुठली वस्तू फेकू शकत नव्हता? नाही, फक्त एवढाच असं बॉल टाकतो, एवढंच टाकायचं. 2014पासून जेव्हा तुम्ही आज प्रार्थनेत आला तेव्हा देखील तुम्हाला आता हा आजार म्हणजे हा त्रास होता? हो. मग काय झालं, बरे कसे झालात? आता ब्रदरांनी संदेश दिला काय इथे कोणीतरी व्यक्ती आहे त्याच्या पाठीवरती
गाठच नाही सुजच असं काहीतरी आहे, त्याचे ते बरं होतं. तेव्हा मला परस झाला आणि ते दुखणं माझं निघून गेलं. 10 वर्षाची समस्या ब्रदर नाही आहेत, पण ब्रदरांच्या द्वारे देवाने काम केले म्हणून जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. दिव्या. दिव्या. आणि काय समस्या झालेली? मला काही महिन्यापासून जेवायला होत नव्हतं आणि मग इकडे शनिवारी मला सिस्टर स्वप्नात आल्या. म्हणजे काही दिवस, काही महिने, 3-4 महिने तुला जेवण जात नव्हतं आणि त्या दरम्यान तू प्रार्थनेला येऊ शकत नव्हती? नाही, येणार नव्हती मी. मग काय झालं शनिवारी? आणि मग शनिवारी सिस्टर माझ्या स्वप्नात आल्या आणि मला बोलतात की उठ, बोलते तू येत नाही का प्रार्थनेला? तर मी बोलली येते ना. आणि मग नंतर मग सिस्टर येऊन ना मला बोलतात चल मी तुझी वाट बघते, ये हां बोलते शनिवारी. आणि मग मी आली प्रार्थनेला, तेव्हापासून मला थोडं बरं वाटलं. मग तू इथे प्रार्थनेला आली, प्रार्थनेत भाग घेतला, त्यानंतर तू इथे जेवली? हो जेवले. पण त्या अगोदर 4 महिने तुला व्यवस्थित जेवण जात नव्हतं? नाही. पण जेव्हा तू इकडे जेवण घेतलं त्यानंतर तुझ्या प्रकृतीत सुधारणा होत गेली? हो. आता व्यवस्थित जेवते? हो. तुझं नाव काय? माझं नाव रोहित. काय साक्ष आहे तुझी? माझी अशी साक्ष आहे की मी गेल्या 15 दिवसा अगोदर मंगळवारी मला खूप ताप आला होता आणि डोकं पण दुखायचं खूप होतं. हा ताप खूप माझ्या डोक्यामध्ये शिरला होता, जणू काय दुष्ट आत्म्याने माझ्यावर कब्जा केलेला असं वाटायचं. माझे डोळे पण लाल लाल झालेले होते आणि पूर्णपणे अंगात शुद्ध नव्हती मला की मी काय करायचो. असे हात पकडायचो आणि असे अवस्थेत माझी बहीण माझ्याजवळ होती आणि त्या मी बहिणीला सांगितलं की माझे हात बांधून ठेव, नाही तर माझे हात असेच वेडावाकडे होतील. आणि मग माझी बहिणीने ते हात खाटेला बांधून ठेवले. त्यावेळेस मी खाटेवर होतो. खाटेवर बांधून ठेवले तरी मी हात पकडायचो. मग माझ्या बहिणीने बाबाला फोन केला आणि आईला पण फोन केला आणि घरी बोलवलं. त्यावेळेस मला सुद्धा नव्हती. मी ते माझ्या अंगात जसा काही शत्रू शिरलेला होता त्या अवस्थेत मी खूप मला सुद्धच नव्हती. मग आई आणि बाबा दोघे पण घरी आले तेव्हा मला सांगायचे बाळा तुला काय झालं. तर मी त्यांना बोलण्याचे अवस्थेत नव्हतो. मग मी त्यांना सांगायचो की मला काहीतरी करा आणि मला बेशुद्ध करा, नाहीतर काहीतरी करा, मी आता राहणार नाही, मला बेशुद्ध करणार आहेत असं मी त्यांना बोलायचो. म्हणजे तू आता असं तुला वाटतं की तू आता मरतोय की काय असं तुला वाटलेलं? आम्ही बेशुद्ध सारखा पडतोय असं मला वाटायचं. थांब जरा ताई, तुम्ही सांगा, तो बेशुद्ध अवस्थेत त्यावेळेला होता तेव्हा तुम्ही सगळं बघत होता, काय झालं म्हणजे काय होतं त्याला? तो ना ताप आला तर तसा आरडायचा ना तो असा. तर मग आम्ही निकणी मी सांगला चल मग निकण्यातला था घेऊन जाऊ. मी ती आली तर तशी दुकान आहे ना तिकडं मी जा दिलं ती तिकडची आली तशी मी प्रार्थना करायला लागली. तर नाही ना आता नाही यायला, आता काय करू, आता निकण्यातच घेऊन जाऊ. तर मग आईची बाबाच नाही येत ना तो प्रार्थनाला. तर मग आम्ही त्याला सांगला मी प्रार्थनालाच घेऊन जायची जी झाली ती. तर मग आम्ही प्रार्थनाला घेऊन गेली. रिक्षावाला नाही होता तर रिक्षावाल्याला पण मी बोलवलं. मग रिक्षावाल्याला आला नभा पकडून त्याला नेलं. आम्ही एक माझी पोरी आहे याचीच पाठवली ती नाही हो पोरायचं. मग आता ते बर्दरांची कमरावर नेलं तर 2 तास प्रार्थना केली मी. तसं मग आम्हाला सुतीवरच आला तो. मग ती सिस्टरांनी पण प्रार्थना केली. तसा मग तो घडीभर तसा पक्का सुतीवरच आला. त्याचा ताप पण आम्हाला कमी झाला, डोका दुखायचा बंद झाला त्याचा. मग म्हणजे देवाकडे आल्या जेव्हा तो तुम्ही निघलेला प्रार्थनेसभेत घेऊन आले, ब्रदरांच्या कबरीवर नेलं तेव्हा तो थोडा शुद्धीवर आला. म्हणजे तो अशुद्ध आत्मा निघून जात होता. म्हणजे अशुद्ध आत्म्याने त्याला पकडलं होतं. तो हात बैल सगळं झटकत होता. म्हणजे त्याच्या बहिणीने तो सांगतो की बांधून पण त्याला ठेवलं होतं. बांधलेला त्याने रस्सी पण तोडली. एवढी त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा होता. त्याला शुद्धीवर पण नव्हता. जेव्हा तुम्ही निघलेला प्रार्थनेसभेत आणलं तेव्हा सगळे बंधन तुटले आणि तो बरा झाला. आता म्हणजे तसा वागत नाही, आता व्यवस्थित आहे. आता डोकं वगैरे पण दुखत नाही. आता तुझं डोकं वगैरे दुखत नाही? तुला बरं वाटतंय? हो आता बरं वाटतंय. प्रभू येशूने याला अशुद्ध आत्म्यापासून मुक्त केलेलं आहे म्हणून तुम्ही सरांच्या जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. नाव रावजी आहे.
ते सांगतात की 5 महिन्यापूर्वी ते त्यांच्या पत्नीला मोटरसायकलवरून घेऊन काही कामासाठी जात होते आणि अचानक समोर एक डिवायडर आल्यामुळे त्यांनी ॲक्सिडेंटमध्ये ब्रेक मारल्यानंतर त्यांची पत्नी जी मागे बसली होती मोटरसायकलवरून खाली पडली. ते तर पडले, पण त्या पडल्यानंतर त्यांच्या डाव्या हाताला मार लागला होता आणि एवढा मार लागला की त्यांना जखम पण त्या ठिकाणी झाली होती आणि त्यामुळे त्यांना बराच त्रास होत होता. 2 महिने सतत त्या बेडवरच होत्या. त्यांचं सर्व काही त्यांचे पती करत होते. त्या काळात ते प्रभूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले व आजारमुक्तीची वचनं देखील ते बोलत राहिले. इतका त्रास त्यांना होतो की त्यांना चालवत पण नव्हतं. पण प्रभूशीची महान दया अशी झाली, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिल्याने, प्रभूकडे रडून प्रार्थना करत राहिल्याने प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे आणि आता ते व्यवस्थित आहेत, चालतात फिरतात आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. रावजी, तुम्ही सांगा, तुमच्या बायकोच्या डाव्या हाताला मार लागला होता? हो, मार लागलेला होता. म्हणजे जास्त त्रास होतो का? जास्त त्रास होता. हाताला हे सगळा येच चांबडासारखा निघून गेलेला होता. म्हणजे खरचटलं सगळं होतं? हां, खर्चत होता आणि डोकामध्ये पण मार लागलेला होता. आखा डोकामध्ये सूज होता आणि असं दाबायचा तर असा खाडासारखा पडायचा. मग आम्ही असं बिहालो, देवाशी प्रार्थना केली. आम्ही रिपोर्ट करायला गेला, त्याच्या अगोदरच आम्ही प्रार्थना केली की आम्ही दवाखान्यामध्ये जात आहोत आणि त्या ठिकाणी आमचा रिपोर्ट नॉर्मल यायला पाहिजे असं करून ना आम्ही याचा काही सर्टिफिकेशन जो एक तर वापिला, आम्ही ते चेक करवला आणि तो रिपोर्ट आला तर एकदम नॉर्मल आला. सांगता काहीच नाही आहे, काहीच नाही, खाली सूज आहे. खाली म्हणजे एवढा मोठा अपघात झाला होता की तुम्ही सांगता की डोक्याला सूज आली होती आणि बोट लावाय तेव्हा ते बोट आत जायचं, सारखा जायचा, खाडासारखा पडा. एवढी सूज आली होती? हां, एवढी सूज. मग त्याच्या घरातली कामं त्या कशा करायच्या? नाही करत, मग मी करतो, याचा सेवा वगैरे मीच करतो. म्हणजे 2 महिने त्यांची सेवा तुम्ही केली? आम्ही केली. ते सेवा पण करतो आणि प्रार्थना पण करत होते? आपण करायची ते. आणि आता देवाने त्यांना चालता बोलतं? चालता केला नाही. ताई, तुमच्या कुठल्या हाताला मार लागला होता? डाव्या हाताला. आणि काय काय त्रास व्हायचे शरीरामध्ये? आता या वजन सारखा येत आहे. आता देवाने बेस करी म्हणते. देवाने बेस केला. डोळे उघडा. आता तुम्ही जरा चाला बरं, चालून दाखवा. प्रेज द लॉर्ड. बघा, ज्या व्यक्तीचा 5 महिन्यापूर्वी ज्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला होता, ताई चाला. देवाने त्यांच्या पतीच्या विश्वासाच्याद्वारे त्यांच्या जीवनात काम केले. जी बाई 2 महिने बेडवर होती, चालू शकत नव्हती, आता व्यवस्थित चालते. बघा, तुमच्या समोरच आहे. भाऊ बोला. हात पण खालतीवरती नाही होत होता आणि हाडकी येते तुटलेले होते, पण आता जॉईंट झालेली आहे. म्हणजे हाड पण तुटलं होतं? तुटलेलं हाड जोडलं देवानी. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. माझा तो सर्वांचा ज्ञान
जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग, द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत, म्हणून काही लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पापं देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो,
आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत.